चालू करूया आपण आपलं. बाकीचे मेंबर्स यायचे तेव्हा येतील. काल आपण म्हणजे ऑलमोस्ट बेसिक गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहेत आणि आज आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स बघायचे आहेत. ऑप्शन काय असते, कॉल काय असते किंवा पुट काय असते. म्हणजे बऱ्याच जणांना ह्या गोष्टी शिकायची इच्छा असते. सो थोडंसं त्याच्याच डिटेल्स आपण पाहणार आहोत. ओके. सो सो या ठिकाणी पहिलं ऑप्शन काय असतंय ते बघूया आपण. ओके. म्हणजे स्टार्ट करूया आपण इथूनच. आता ऑप्शन्स काय असतात आणि फ्युचर्स काय असतात, अशा दोन गोष्टी असतात आपल्याकडे. ऑप्शन्स अँड फ्युचर. ओके. ऑप्शन्स आणि फ्युचर्स अशा दोन गोष्टी असतात. सो शेअर मार्केटमध्ये ज्यावेळी आपण स्टडी चालू केला त्यावेळी तीन पद्धतीचं मार्केट असतात म्हणून मी सांगितलं होतं. एक असतं म्हणजे इक्विटी मार्केट, दुसरं असतं करन्सी मार्केट आणि तिसरं असतं कमोडिटी मार्केट. आता हे जे इक्विटी मार्केट असतं त्या इक्विटी मार्केटमध्ये काम करत असताना बघा, इक्विटी मार्केटमध्ये काम करत असताना ओके, आपण कुठल्या कुठल्या पद्धतीनं काम करू शकतो. एक असतं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, एक असते स्विंग आणि हो स्विंग प्रेझेंट केलं नाही का मी? आता दिसते का बघा. आज आपण ऑप्शन्स अँड फ्युचर्स पाहणार आहोत. तर पहिला बघूया आपण इक्विटी. पहिला असतं इक्विटी. इक्विटीमध्ये लॉंग टर्म करू शकतो, स्विंग ट्रेडिंग करू शकतो किंवा काय करू शकतो आपण, इंट्राडे करू शकतो. इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. ह्या तीन पद्धतीने आपण ट्रेडिंग करू शकतो. आता ज्यावेळी तुम्हाला लॉंग टर्म आणि स्विंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते त्यावेळी तुम्हाला जे काही स्टॉक्स परचेस करायचे आहेत ते CNC मध्ये करावे लागतील आणि ज्यावेळी तुम्हाला इंट्राडे करायचं असतं त्यावेळी ते MIS मध्ये करावे लागतील. ऑलरेडी जर टाइम फ्रेम आणि अदर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता इथं काम करत असताना बघा, इथं काम करत असताना सिंपल गोष्ट आहे. लॉंग टर्म असेल किंवा स्विंग असेल तर ह्यासाठी जर तुमच्याकडे 10K इतकं कॅपिटल असेल तर त्या 10K च्या अगेन्स्ट तुम्ही काहीतरी 2%, 3%, 5% महिन्याला, 2 महिन्याला मिळवू शकताय. पण हे सेफ ट्रेडिंग असतं. मी ऑलरेडी ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. ही सेफ ट्रेडिंग राहील तुमच्यासाठी. ओके. म्हणजे 10K च्या अगेन्स्ट 10K काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी बाईंग करायचं आहे. पण इंट्राडे मध्ये काय होतं, 10K च्या अगेन्स्ट 40K म्हणजे 40,000 रुपयाचं आपण काय करू शकतो, ट्रेडिंग करू शकतो आणि त्यातून दिवसानजीक 200 ते 300 म्हणजे 0.5% टू 1%चं प्रॉफिट, म्हणजेच महिन्याला साधारण 20% प्रॉफिट आपण या ठिकाणी काढू शकतो. कदाचित त्याच्यापेक्षा काही वेळेला जास्त पण निघेल किंवा कमी पण निघेल. पण महत्वाची गोष्ट काय असते, लॉंग किंवा स्विंग टर्म मध्ये ट्रेड करत असाल तर समजा एखादा ट्रेड तुमचा लॉसमध्ये चालू असेल तर तुम्ही काय करू शकता, वेट करू शकता. पण इंट्राडे मध्ये तसा वेट करू शकत नाही. म्हणजे इंट्राडे मध्ये जरी तुम्हाला लगेच पैसे मिळत असतील तर कदाचित जाण्याचे चान्सेस पण त्या ठिकाणी जास्त असतात. म्हणजे इट डिपेंड्स ऑन यू, तुम्ही कशा पद्धतीनं ट्रेड, रिस्क किती घेताय, रिस्क कशी मॅनेज करताय किंवा तुमची ट्रेडिंग साईज काय आहे, लॉट साईज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मॅटर करत असतात. आता ह्याच्यापेक्षाही काही लोकांना जास्त रिटर्न्स हवे असतात. म्हणजे काही लोकांना दिवसाला 10%, 15%, कदाचित 50%पर्यंतचे रिटर्न्स या ठिकाणी लोकांना काय असतात, हवे असतात. म्हणजे जनरली या ठिकाणी काय करतात बघा लोक, तर 10,000 रुपये लावल्यानंतर 10,000च्या अगेन्स्ट मला रोजच्या रोज 1,000 रुपये पाहिजेत, म्हणजे 10% रिटर्न्स पाहिजेत, असं काही लोकांचं मत असतं किंवा इच्छा असते. मग ते काय करतात, अजून रिस्क घ्यायला तयार होतात. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला पर्सेंटेजचे रिटर्न्स वाढतात त्यावेळी तुमची रिस्क पण वाढते. ज्या अर्थी तुम्हाला 10% प्रॉफिट होणार आहे त्या अर्थी तुमचा 10%चा लॉस पण होऊ शकतो. सो ज्या लोकांना या ठिकाणी रिस्क घेऊन काम करायचं आहे त्या लोकांसाठी दोन पर्याय या ठिकाणी अवेलेबल असतात. ते असतात ऑप्शन्स आणि फ्युचर्स.
लक्षात आलं काय म्हटलं मी? लक्षात आलं? तर ज्या लोकांना रिस्क घेऊन कमी पैशामध्ये जास्त रिटर्न्स काढायचे असतील त्या लोकांसाठी एक पर्याय अवेलेबल असतो, तो म्हणजे ऑप्शन्स आणि फ्युचर्स. आता त्यातला पहिला जो पर्याय आहे तो फ्युचर आहे. आता फ्युचरचा अर्थ काय असतो? फ्युचर म्हणजे भविष्य. फ्युचरचा असतो, फ्युचर म्हणजे भविष्य. ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला. आता फ्युचरमध्ये ट्रेड करायचं म्हणजे काय? फ्युचरमध्ये ट्रेड करायचं म्हणजे काय? आता फ्युचरमध्ये ट्रेड करत असताना दोन ठिकाणी ट्रेड करू शकतो. एक म्हणजे निफ्टी, दुसरा म्हणजे तुमचा बँक निफ्टी. ओके. आणि तिसरा तुमचा असतो स्टॉक. ओके. तीन इंडेक्स मध्ये आपण काम करू शकतो. इथं बघूया आपण, खाली घेतो मी इथं. पहिला असेल तुमचा ह्या ठिकाणी स्टॉक. बघूया पहिला आपण, पहिला स्टॉक मध्ये बघूया. आता स्टॉक मध्ये ज्यावेळी तुम्ही फ्युचर मध्ये काम करणार आहे त्यावेळी स्टॉकची लॉट साईज असते. काय असते? लॉट साईज. आता लॉट साईज हा प्रकार काय आहे? लॉट साईज काय प्रकार असतो बघा. आता तुम्हाला डायरेक्ट मी काय करतो, माझ्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वरती घेऊन जातो. इथं अलायन्स ब्ल्यूचं लॉग इन करू आपण. आता मोबाईल वरती न दाखवता काय करू, इथं लॉग इन करूया. आता या ठिकाणी बघा. ओके. आता हे माझे स्टॉक्स आहेत सगळे, हे सगळे डिलीट करतो आता मी. ओके ठीक आहे. आता इथं बघा. आता मला एक समजा टाटा मोटरचा स्टॉक या ठिकाणी घ्यायचा आहे. टाटा मोटर्स. सिंपल, हे करायचं नाही आपल्याला, फक्त समजावून घेऊया आपण. टाटा मोटर्स इक्विटी किती रुपयाला चालू आहे बघा? 442 रुपयाला चालू आहे. ओके. आता मला, माझ्याकडे किती रुपये आहे? तो 10,000 रुपये आहेत. म्हणजे मला किती स्टॉक मिळतील? जवळपास 22 स्टॉक या ठिकाणी मिळतील. म्हणजे ह्या ठिकाणी जर मी टाटा मोटर्सचं एक्झाम्पल घेतलं तर अगेन्स्ट 10,000 इन्व्हेस्टमेंट आय गॉट 20 स्टॉक्स और 22 स्टॉक्स. 22 स्टॉक्स बरोबर. एवढी माझी इन्व्हेस्टमेंट होईल. समजा माझ्याकडे 1 लाख रुपये असतील तर किती स्टॉक मिळतील मला? 220 स्टॉक मिळतील. समजा माझ्याकडे 2 लाख रुपये असतील, 3 लाख धरू आपण, तर मला इथे किती स्टॉक मिळतील? साधारण 620 स्टॉक्स मिळतील. बरोबर आहे का? बरोबर आहे का? जवळपास एवढे स्टॉक्स मिळतील का? किंवा इथं डायरेक्ट कॅल्क्युलेट करूया. 3 लाख, 3 लाख भागिले 442. बघूया एकच मिनिट. 3 लाख भागिले 442 करूया आपण. 678 बरोबर. म्हणजे मला इथे किती स्टॉक मिळतील? 680 स्टॉक्स मिळतील टाटा मोटर्सचे. बरोबर. पण आता बघा, माझा जो अभ्यास आहे, अभ्यास म्हणतोय मी, मला वाटते की बाबा येत्याला एक 8 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये, येत्याला 8 किंवा महिन्यामध्ये टाटा मोटर्सचा स्टॉक 442 वरून 442 वरून 500 रुपयाला जाणार आहे. कन्फर्म स्टडी आहे माझा, कन्फर्म स्टडी. किंवा माझा अभ्यास एकदम परफेक्ट आहे की बाबा एवढे मुवमेंट त्याच्यामध्ये होणारच आहे. म्हणजे 60 रुपयाचं प्रॉफिट एका शेअरच्या मागं माझं होणार आहे. ओके. तर मी 680 स्टॉक बाय केले, इंटू 60 रुपये, म्हणजे किती रुपये प्रॉफिट होईल हो माझं? किती होईल? ओके. 680 इंटू 50, 40,800 इतकं, 34,000 प्रॉफिट होते माझं. ओके. 34,000चं प्रॉफिट होते सर. 50 रुपयाचं प्रॉफिट आहे पर शेअर. ओके. सो किती चालू आहे प्रॉफिट आपलं? सॉरी, 60 रुपये झाले. ठीक आहे. जे काय असेल ते. हा, 40,800 रुपयाचं प्रॉफिट या ठिकाणी तुम्हाला होईल. बरोबर. पहिली महत्वाची गोष्ट झाली. पण माझा स्टडी तर कन्फर्म आहे की नाही? स्टडी कन्फर्म, माझा स्टडी कन्फर्म आहे की नाही? येस आहे. तर मी काय करणार बघा, म्हणजे जर माझा अभ्यास चांगला असेल तर मी ह्या टाटा मोटरचा फ्युचर बाय करणार.
टाटा मोटर्सचा फ्युचर, टाटा मोटर्स फ्युचर या ठिकाणी 3 फ्युचर अवेलेबल असतात. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट ओपन असतात. इव्हन ऑप्शन्समध्ये पण 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट ओपन असतात. फक्त पुढचे 3 महिने आपण ट्रेड करू शकतो, म्हणजे पुढच्या 3 महिन्याच्या फ्युचरमध्ये ट्रेड करू शकतो. सप्टेंबर, ऑक्टोबरचा करू शकत नाही. आता उद्या, आज जुलैची एक्सपायरी संपली, ऑलमोस्ट आज संपली. आता ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर उद्यापासून चालू होईल. ऑक्टोबरची सिरीज देखील आता उद्यापासून ओपन होईल. जुलैची सिरीज आज संपली, तर आता मी ऑगस्टची सिरीज डायरेक्ट या ठिकाणी ओपन करतो. बघा, ऑगस्ट 2 रुपये याच्यापेक्षा महाग आहे, कारण की अजून 1 महिना म्हणजे टाइम पिरियड असतो त्याच्यामध्ये. सो 2 महिने अजून आपल्याला या ठिकाणी मिळतात. सॉरी, 1 महिना मिळतोय आणि 1 महिन्याच्या अगेन्स्ट आपल्याला 2 रुपये एक्स्ट्रा या ठिकाणी मिळतात. ओके, सो त्यामुळे हा डिफरन्स आहे 2 रुपयेचा. आता मी ह्याला बाय करतो. बघा, एक लॉट डायरेक्ट मला 1425 क्वांटिटी मिळतील 444 रुपयाला, 1,76,000 मध्ये. आता मला सांगा, 3 लाख इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला किती क्वांटिटी मिळत होत्या? हो, किती क्वांटिटी मिळत होत्या? 680 स्टॉक. बट इन फ्युचर किती इन्व्हेस्टमेंट आहे? 1,80,000 नियर अबाउट आहे. आय गॉट 1 लॉट. कितीचा आहे तो? ऑफ 1425 क्वांटिटी. कळालं का? सर्वांना कळालंय का? ओके, म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला जास्त क्वांटिटी मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, बाय होताना ऍट ए टाइम 1425 क्वांटिटी होतील आणि सेल होताना पण ऍट ए टाइम 1425 क्वांटिटी सेल होतील. पण जर तुम्ही हा स्टॉक बाय केला 1425 क्वांटिटी, तर तुम्हाला लागणारे इन्व्हेस्टमेंट तर नो डाऊट जास्त लागेलच, पण एकाच वेळी बाय होतील असं नाही, कदाचित वेळ लागू शकतो, कारण की बायर सेलर अवेलेबल पाहिजेत. पण फ्युचरमध्ये इन टर्म्स ऑफ लॉट, सो लॉट म्हणजे काय? एक बंच, क्वांटिटीचा बंच. सो टाटा मोटर्सचा बंच आहे 1425चा. समजा मी अजून एखादा स्टॉक घेतला, कुठला घेऊया आपण? हिंद पेट्रो घेऊया. चेंज होती याची लॉट साईज, म्हणजे स्टॉक टू स्टॉक काय होते बघा. आता हिंद पेट्रो 233 ला आहे, तर ह्याची लॉट साईज ऑलमोस्ट याच्या डबल असेल. हिंद पेट्रोचा फ्युचर बघा, जुलैचा ऑगस्टचा फ्युचर घेतो आणि लागणारी अमाऊंट पण कदाचित वेगळे असेल, ह्याच्यामध्ये 1.5 रुपयाचा फरक आहे. बाय करतो, एक लॉट 2700चे आहे बघा, ऑलमोस्ट डबल आहे. इथं 2,19,000 रुपये लागतात आपल्याला. नॉर्मल करा. आता ह्याचा अर्थ असा नाही आहे, आता ह्याचा अर्थ असा पण आहे की इथं तुम्ही बाय पण करू शकता आणि सेल पण करू शकता. फ्युचरमध्ये स्टॉकमध्ये बाय सेल म्हणजे स्टॉकमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर पहिला तुम्हाला बायच करावं लागेल. पण समजा तुम्हाला वाटलं टाटा मोटर्स 50 रुपयांना पडणार आहे, तर तुम्ही स्टॉक सेल करू शकत नाही पहिला, मग तुम्हाला कशामध्ये काम करावं लागेल? फ्युचरमध्ये करावं लागेल. सो इन लेस इन्व्हेस्टमेंट, ओके, वी कॅन बाय और सेल द मोर नंबर ऑफ क्वांटिटीज ऑफ दॅट पर्टिक्युलर शेअर. त्या पर्टिक्युलर शेअरच्या आपण जास्तीत जास्त क्वांटिटी, जास्तीत जास्त म्हणजे इन टर्म्स ऑफ लॉट, प्रत्येक लॉट हा वेगवेगळा असू शकतो प्रत्येक कंपनीचा. हा, लक्षात आलं? इक्विटीच्या बाबतीत फक्त, म्हणजे स्टॉकच्या बाबतीत. कळालंय का सर्वांना? बोला सर. नाही, यात काहीच बदल करू शकत नाही आपण. 1425ला 1425, 2300ला 2300च क्वांटिटी घ्यावे लागतील. कमी जास्त क्वांटिटी आपण करू शकत नाही. आता दुसरी महत्वाची गोष्ट, जसं एवढ्या क्वांटिटीत मिळतात, समजा तुम्ही आता टाटा मोटरचा एक लॉट बाय केला, किती रुपयाला बाय केलाय? 444.90. समजा ही किंमत 442 ला आली किंवा 443.90 आली, 1 रुपयानं कमी झाली, तर तुमचा लॉस किती रुपये दिसणार हो? 1425. आणि जर 1 रुपयानं वाढली तर प्रॉफिट किती दिसणार? 1425. म्हणजे लॉट साईजच्या प्रोपोर्शनेट अमाऊंट मध्ये तुमची प्रॉफिट आणि लॉस या ठिकाणी काय होत जाणार आहे? चेंज होत जाणार आहे. सो फ्युचर मध्ये काम करत असताना एकतरी आता ही जी अमाऊंट आहे 1,70,000, सुरुवातीला म्हणजे 1.5 वर्षापूर्वी हे 25,000 मध्ये बाय सेल होत होते इंट्राडेला, कॅरीला नाही, इंट्राडेला. पण आता इंट्राडे जरी करणार असाल तर सेम अमाऊंट लागेल आणि डिलिव्हरी करणार असाल तरी सेम अमाऊंट लागेल.
क्लिअर आहे सगळ्यांना? काय डाऊट आहे याच्यामध्ये? ओके, सिंपल गोष्ट आहे. सो शक्यतो फ्युचरमध्ये थोडंसं काम न केलेलं चांगलं. तर तुमच्या लक्षात आलं, समजा 10-15 रुपये वाढला तर तेवढ्या प्रोपोर्शनल अमाऊंटमध्ये प्रॉफिट लॉस होण्याचे चान्सेस असतात. सो जेव्हा स्टडी परफेक्ट असेल आणि अमाऊंट पण तुमच्याकडे व्यवस्थित असेल तर करा, अदरवाईज अवॉइड करा. आता इवन तुम्ही स्टॉकचा ऑप्शन पण करू शकता. स्टॉक ऑप्शन पण करू शकता. आता मी स्टॉक ऑप्शन मध्ये जास्त घुसणार नाही. डायरेक्ट आपण येऊया आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ऑप्शनकडे, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी समजतील. सो पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या. इक्विटी जे असेल बघा, इथं स्टॉकचं चालू आहे आपलं. सो स्टॉकमध्ये 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट ओपन असतात. 3 मंथ्स कॉन्ट्रॅक्ट्स ओपन. 3 मंथ्स कॉन्ट्रॅक्ट ओपन, 3 महिन्याचे. चालू मंथ, नेक्स्ट आणि त्याचा नेक्स्ट मंथ. ओके. आणि ऑप्शन पण जे असतात, ऑप्शन्स अवेलेबल मंथली ऑफ 3 मंथ्स. मंथली ऑफ 3 मंथ्स. जसं फ्युचर अवेलेबल असतं तसंच ऑप्शन पण अवेलेबल असतं. कळालं? कळालं का सर्वांना? लॉट साईज डिपेंड्स ऑन स्टॉक्स. आता हे झालं स्टॉकच्या बाबतीत. सेम जाऊया आपण निफ्टी आणि बँक निफ्टी. पहिला निफ्टी समजावून घेऊ. आता निफ्टीची जी लॉट साईज आहे ती पण स्टँडर्ड आहे. ती आहे 50ची. लॉट साईज कितीची आहे? 50ची आहे. निफ्टी फ्युचर आपण किती मध्ये बाय करू शकतो? 1,10,000 मध्ये. निफ्टी फ्युचर वी कॅन बाय इन 1,10,000. आपण 1,10,000 मध्ये निफ्टी फ्युचर बाय करू शकतो. डायरेक्ट फ्युचर बाय करू शकतो. बघा इथं दाखवतो मी तुम्हाला. निफ्टीचा आता ऑगस्टचा फ्युचर काढूया आपण. निफ्टी ऑगस्ट टाईप करतो मी. निफ्टी ऑगस्ट फ्युचर इथं आला बघा. आता हे 16,953. याच्या आणि ह्याच्यामध्ये आता ऑलमोस्ट किती रुपयाचा फरक आहे बघा? 24 रुपयाचा फरक आहे. कारण की मंथ, अजून एक मंथ शिल्लक आहे. जसं जसं मंथ कमी होत जाईल, म्हणजे डेट संपत येतील तसे हे सेम येतात. दोन्ही सेम येतात. टाइम व्हॅल्यू असते, त्यामुळे टाइम व्हॅल्यू वगैरे मी नंतर सांगतो ज्यावेळी ऑप्शन्स मध्ये जाऊ आपण तेव्हा. आता ह्याचा बाय करायचा मला डायरेक्ट. तर एक लॉट नॉर्मल जरी केला तरी 1,03,000 दाखवते. MI जरी केला तरी 1,03,000. सो जनरली नॉर्मलमध्येच ऑप्शन्स आणि फ्युचर्सचं काम करायचे. इंट्राडे मध्ये करत बसायचं नाही. बाय सेल दोन्ही अवेलेबल असतं. कुठल्याही डायरेक्शनला जावा तुम्ही, काय हरकत नाही. बाय केला तरी नॉर्मलमध्ये मिळतं, सेल केला तरी नॉर्मलमध्ये मिळतं. सो शक्यतो नॉर्मल. फक्त स्टॉक करणार असाल तर सेल MIS मध्ये करावं लागतं इंट्राडेसाठी. आणि जरी इथं नॉर्मल बाय केला तरी एका दिवसात विकू शकताय किंवा एका दिवसात बाय करू शकताय. सो 16,953 वरती मी बाय केलं तर बाय होऊन जाईल. 1 रुपयानं जर माझा प्रीमियम म्हणजे फ्युचर वाढला तर मला प्रॉफिट किती रुपयाचा होणार? 954 955 झाला तर मला प्रॉफिट किती होणार? 50 रुपये. का? लॉट साईज कितीची आहे? 50ची. 2 न वाढला तर 100 रुपये, 3 न वाढला तर 150 रुपये, 4 न वाढला तर 200 रुपये, आणि जर कमी झाला तर तेवढाच लॉस. म्हणजे मल्टिपल ऑफ 50. एक पॉईंट हा 50चा मल्टिपल असतो. म्हणजे टोटल बंच कितीचा आहे? हा 50. सो निफ्टी 50 हा 50चाच बंच आहे आणि त्याच्यामध्ये 50 स्टॉक्स आहेत ओव्हरऑल. कळालं का सर्वांना? आधी हा 75चा होता, आता 50चा झाला. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? कळालं सर्वांना? निफ्टी फ्युचर कळाला. आता निफ्टीचा पण फ्युचर किती महिन्याचा अवेलेबल असतो? बघा. निफ्टी फ्युचर अवेलेबल ऑफ सांगा 3 मंथ्स. हा देखील किती महिन्याचा अवेलेबल असतो? 3 महिन्याचाच आपण करू शकतो. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. उद्या चालू होईल ऑक्टोबर आता. कारण की जुलै आज संपला. कळालं सर्वांना? कळालं का? हा. आता निफ्टी ऑप्शन्स मध्ये जाऊया आपण. निफ्टी ऑप्शन्स. आता निफ्टी ऑप्शन्स काय प्रकार आहे बघू. फ्युचर तर तुम्हाला लक्षात आलं. ओके, फ्युचर तर तुमच्या आता लक्षात आलं. आता निफ्टी ऑप्शन्स काय प्रकार आहे? ऑप्शन काय असतं एक्झॅक्टली? आता मला सांगा, प्रत्येकाकडे 1,10,000 किंवा 2 लाख रुपये असतील का?
प्रत्येकाकडे एवढी अमाऊंट असेल का? नाही. प्रत्येकाकडे एवढी अमाऊंट नसते. काही जणांच्याकडे 10,000 असतात, काही जणांचे 20, 25, 30,000 रुपयेपर्यंतचे कॅपिटल असतं किंवा काही जण 5,000 रुपये घेऊन पण शेअर मार्केटमध्ये येतात आणि काही जण ऑप्शन्स करण्यासाठी इंटरेस्टेड असतात. म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंट करून जास्त प्रॉफिट त्या ठिकाणी त्यांना मिळवायचं असतं. मिळतं पण आणि मिळत पण नाही. दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. दोन्ही पॉसिबिलिटीज या ठिकाणी आहेत. आता निफ्टी ऑप्शन्स म्हणजे काय? ऑप्शन्सचा अर्थ असतो पैज. ऑप्शन्स म्हणजे काय? पैज लावणे. ओके. आता पैज कशी लावली जाते, काय लावली जाते हे नेक्स्ट आपण बघूया. पहिला निफ्टी ऑप्शन्स काय प्रकार आहे थोडंसं आपण समजून घेऊया आणि त्याची एक्सपायरी कशी कशी असते ती सांगतो. निफ्टी ऑप्शन्स अवेलेबल असतात 3 महिन्याचे. जसे की स्टॉक ऑप्शन 3 महिन्याचे आहेत, तसेच निफ्टी ऑप्शन 3 महिन्याचे असतात. पण त्या 3 महिन्या म्हणजे 3 महिन्यामधल्या प्रत्येक महिन्यामध्ये बायफर्गेशन असतं. म्हणजे या ठिकाणी इच मंथ बायफर्गेशन. निफ्टी ऑप्शन्स इच मंथ there is bifurcation. Okay, each month, each Thursday there is expiry. फक्त निफ्टी आणि बँक निफ्टीच्या बाबतीत असते, म्हणजे इंडेक्सच्या बाबतीत. इच मंथ इच थर्सडे देअर इज एक्सपायरी. लक्षात आलं सर्वांच्या? लक्षात आलं का? हा, प्रत्येक गुरुवारी एक्सपायरी निफ्टीची असते. तुम्ही मंथली पण घेऊ शकताय किंवा वीकली पण घेऊ शकताय. नेक्स्ट वीकचा घेऊ शकताय, त्याच्या नेक्स्ट वीक तुम्हाला कुठलंही घेऊ शकताय. तुम्ही ऑगस्टच्या कुठल्याही एक्सपायरीचं घेऊ शकताय, सप्टेंबरच्या कुठल्याही एक्सपायरीचं घेऊ शकताय किंवा ऑक्टोबरच्या कुठल्या एक्सपायरीचे तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन्स बाय किंवा सेल करू शकताय. आता इथं ऑप्शन्स मध्ये दोन गोष्टी आपल्याला अवेलेबल असतात. एक असतं बाय आणि दुसरं असतं सेल. बाय म्हणजे काय? बाय म्हणजे काय? विकत घेणे. आणि सेल म्हणजे काय? विकणे. लक्षात आलं सर्वांच्या इथपर्यंत? इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का सांगा? ओके, नाही. आता या ठिकाणी निफ्टी ऑप्शन्स मध्ये दोन गोष्टी असतात. निफ्टी ऑप्शन मध्ये दोन गोष्टी असतात. एक असतं कॉल आणि एक असतो पुट. आता कॉल म्हणजे काय आणि पुट म्हणजे काय बघूया आपण. पहिल्या महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी कॉल म्हणजे काय. तर कॉल म्हणजे काय? कॉल म्हणजे मार्केट अपसाईडला मूव्ह होणार आहे. कॉल म्हणजे काय? मार्केट अपसाईडला मूव्ह होणार आहे. आणि पुट म्हणजे काय? मार्केट कुठं मूव्ह होणार आहे? डाऊन साईडला मूव्ह होणार आहे. म्हणजे जर मला वाटते मार्केट वाढणार आहे तर मी निफ्टीचा फ्युचर बाय करणार की सेल करणार? मार्केट जर वर जाणार असं वाटत असेल, म्हणजे निफ्टी वाढणार आहे असं जर मला वाटत असेल, तर मी निफ्टीचा फ्युचर बाय करणार की सेल करणार? फ्युचर विचारते, फ्युचर बाय करणार. आणि जर मार्केट पडणार असं वाटत असेल तर मी निफ्टीचा फ्युचर काय करणार या ठिकाणी? सेल करणार. बरोबर का? ह्या दोन गोष्टी तुम्ही डायरेक्टली स्टॉक मध्ये पण करू शकताय, तसंच सेम निफ्टी फ्युचर मध्ये पण करू शकताय. पण जर तुम्हाला ऑप्शन्स मध्ये ट्रेड करायचे असतील, जर तुम्हाला काय करायचं असेल या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये ट्रेड करायचे असतील, तर तुम्हाला ह्या ठिकाणी काय करावं लागेल? एकतरी कॉल बाय करावं लागेल किंवा पुट बाय करावं लागेल. सो साध्या सोप्या सरळ शब्दात ज्यावेळी मार्केट वाढणार असं वाटतंय त्यावेळी कॉल बाय करायचा आणि ज्यावेळी मार्केट पडणार असं वाटते त्यावेळी पुट बाय करायचा. दोन्हीकडे पण बायच करायचा आहे. लक्षात येते का बघा? एकतरी कॉल बाय करायचं किंवा एकतरी पुट बाय करायचं आहे. लक्षात आलं? ओके, कळालं का सर्वांना? कॉल आणि पुटचा अर्थ कळाला का सांगा? सिंपल भाषेत कॉल म्हणजे मार्केट वाढणार आणि पुट म्हणजे मार्केट पडणार. क्लिअर आहे? ओके, कॉल मीन्स मार्केट मूव अपवर्ड्स. ओके, अपवर्ड्स. आणि पुट मीन्स व्हॉट? बोला. मूव्स डाऊनवर्ड्स. पुट मीन्स डाऊनवर्ड्स, खाली जाणार असेल तर.
सिंपल गोष्ट आहे. खाली जाणार असेल तर आपण पुट बाय करणार. सो पुट, कॉल बाय आणि पुट बाय हे लक्षात आलं तुमच्या. पण प्रत्येक वेळी आपल्याला बायच करावं लागेल का? सेल पण करू शकतो आपण, बरोबर ना? बरोबर आहे की नाही? आता आपण कॉल बायचा विचार केला, सेल पण करू शकतो, पण सेल करण्यासाठी आपल्याला अमाऊंट त्या ठिकाणी काय लागते? जास्त लागते. सो पहिला आपण करूया कॉल बायचा अभ्यास करू. आता कॉल बायचा अभ्यास करू, देन कॉल सेलचा अभ्यास करू. पहिला आता कॉल बायचा. कॉल बाय कधी घेणार? कधी घेणार? व्हेन, हा बोला, व्हेन मार्केट मूव्स अपसाइड, अपसाइडला जाणार तेव्हा कॉल बाय करणार. आता कॉल बाय करत असताना देअर आर डिफरंट स्ट्राईक प्राइस, देअर आर डिफरंट स्ट्राईक प्राइस, बरोबर. आता लेट्स सी, लेट्स करंट मार्केट कुठं आहे? आता मार्केट कुठं आहे सांगा? इज ॲट, बघूया आपण, 16,929 ला आहे. कुठं आहे ते आता? 930 घेऊया इथं. लेट्स करंट मार्केट इज ॲट 16,930. आता तुमचा व्ह्यू सांगा, मार्केट वाढणार आहे की पडणार आहे? वाढणार आहे. आपण कॉल बाय करणार आहे ना, बरोबर. मग ह्याच्या निफ्टीच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतात, निफ्टीच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतात त्यांच्यामध्ये 50-50 पॉईंटचा डिफरन्स असतो. मग मी ह्या ठिकाणी बघा 16,900चा कॉल अवेलेबल आहे माझ्याकडे. बघा मी काय म्हणतोय, 16,900चा पण आहे, 16,800चा पण आहे आणि 17,000चा पण आहे, किंवा त्याच्याही वरचे आपण कॉल बाय करू शकतो. कुठल्या पण स्ट्राईक प्राइसचे बाय करू शकतो आपण. सो आता तिन्ही चेक करू आपण, तिन्ही गोष्टी चेक करू. डायरेक्ट इथं घेऊन जातो तुम्हाला, हे सगळं डिलीट करतो. आता मी काय म्हणतोय बघा, निफ्टीचा 17,000चा कॉल मला बाय करायचा आहे. नेक्स्ट एक्सपायरी डायरेक्ट घेणार आहे 17,000चा कॉल. आता आजची एक्सपायरी संपल्या त्यामुळे ती 0 असणार आहे 100%. ओके. सो या ठिकाणी मला नेक्स्ट 4 ऑगस्टची घ्यावं लागेल. ऍड केला बघा, 109 रुपये चालू आहे. सेम मी 16,900चा करतो सी, 4 ऑगस्टचा या ठिकाणी ऍड करतो. आणि सेम मी काय करतोय बघा, निफ्टी 16,800चा सी 4 ऑगस्टचा या ठिकाणी ऍड करतोय. आता मला सांगा, मी कॉलच घ्यायला लागलोय, बरोबर आहे का? मी कॉलच घेतोय का? यस. मग 17,000च्या कॉलची किंमत 109 रुपये आहे, 16,900च्या कॉलची किंमत 160 रुपये आहे आणि 16,800च्या कॉलची किंमत किती रुपये आहे? 208 रुपये आहे, बरोबर का? मग ज्या अर्थी हे जे प्रीमियम्स आहेत, हे प्रीमियम्स वेगवेगळे आहेत, त्या अर्थी माझी इन्व्हेस्टमेंट पण काय येणार हो? काय येणार? वेगवेगळे असणार, बरोबर. आता समजा 17,000चा कॉल मी बाय करतोय, तर माझी इन्व्हेस्टमेंट जी असेल ती किती रुपयाची असेल? अप्रॉक्सिमेटली 5,477 रुपये इतकी इन्व्हेस्टमेंट लागेल. आता ज्यावेळी माझं मार्केट 1 पॉईंट न वाढेल, म्हणजे फ्युचर 1 पॉईंट न वाढेल, त्यावेळी हा किती पॉईंट न वाढेल? प्रीमियम, प्रीमियम किती पॉईंट न वाढेल? 1 पॉईंट, पॉईंट नाही विचारते मी, 50 रुपये नाही, 1 पॉईंट 2 पॉईंट कसं वाढेल? कसं वाढेल? पॉईंट मध्ये सांगा. निफ्टी 1 पॉईंट न वाढला तर हा किती वाढेल? काहीतरी कमी वाढेल, बरोबर ना? काहीतरी कमी न वाढेल, 0.5 न वाढेल किंवा 0.6 न वाढेल. जर हा बाय केला तर 0.7 न वाढेल, समजा हा बाय केला तर 0.8 न वाढेल. इट डिपेंड्स, हे डेल्टावरती डिपेंड असतं. डेल्टा हा एक फॅक्टर आहे जो की ग्रीक्स म्हणतो आपण त्याला, ऑप्शन्स मधले. असे टोटल 5 ग्रीक्स आहेत. त्या 5 ग्रीक्स वरती ऑप्शनची प्राइस टोटली डिपेंड असते. त्यामध्ये पहिला असतो थिटा, दुसरा असतो डेल्टा, देन गॅमा, देन रो, असे 5 वेगवेगळे ऑप्शनचे ग्रीक्स असतात आणि त्या ग्रीक्स प्रमाणे वर्कआउट होत असतं. आता साधी सिंपल गोष्ट सांगतो बघा, सिंपल गोष्ट सांगतो समजावून. इथं किती आहे बघा प्राइस? 16,930 आहे का बघा? 16,930 आहे का? येस. आणि इथं किती प्राइस आहे बघा? 109 आहे.
आता एक एक्झाम्पल पहिला समजावून सांगतो तुम्हाला आणि मग ह्या दोन प्राइस मधला फरक काय आहे ते सांगतो. आता इथे येऊया आपण. ऑप्शन्स एक्झॅक्टली काय असते ते सांगतो तुम्हाला. ऑप्शन्स एक्झॅक्टली काय असते. ऑप्शन्स मध्ये बघा दोन पद्धतीने आपण अभ्यासूया याला. पहिला घेऊया आपण क्रिकेटचा गेम घेऊया. क्रिकेट. बॅट्समन कुठला घेऊया सांगा मला. कुठला बॅट्समन आवडतो तुम्हाला. धोनी घेऊया. क्रिकेटमध्ये आता सध्या कोण खेळते. धोनी खेळते असं आपण कन्सिडर करू. थांब जरा माझा क्लास चालू आहे. नंतर ये जा बघ. तू नंतर ये जा. आवर लवकर झाटकन माझा क्लास चालू आहे. पटकन जा. झालं काय. हा ओके ठीक आहे. आपण धोनीचं एक्झाम्पल घेऊया समजण्यासाठी. क्रिकेटमध्ये धोनी आता बॅटिंग करतोय. बेटिंग नावाचा शब्द कधी ऐकलाय का तुम्ही. बेटिंग कधी ऐकलंय. बेटिंग ऐकलंय बरोबर. बेटिंग मध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ह्या बॉलवरती सिक्स मारणार किंवा ह्या बॉलवरती बाउंड्री मारणार किंवा ह्या ओव्हरला विकेट पडणार. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण पैज या ठिकाणी लावू शकतो. पण मी एक पैज लावतो. एक पैज काय लावतो या ठिकाणी. धोनी 50 धावा काढणार आणि जर धोनीने 50 धावा काढल्या तर 50 रुपीच्या इन्व्हेस्टमेंटला मी किती रुपये देणार तुम्हाला. 500 रुपये देणार. काय म्हटलं मी. लक्षात आलं का. काय म्हटलं मी. लक्षात आलं. बेटिंग काय आहे. धोनी 50 धावा जर काढला तर 50 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटला 500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट मिळणार. आता मला सांगा धोनीला बॅटिंगच मिळाली नाही समजा तर तुमचे 50 रुपये गेले का राहिले हो. गेले. समजा धोनी बॅटिंग करायला आला आणि त्याने 10 धावा काढल्या. तुम्हाला पैसे मिळणार का. नाही मिळणार. समजा धोनीने 49 धावा काढल्या तर तुम्हाला पैसे मिळणार का. जर धोनीने 50 काढल्या तर किती रुपये मिळणार. 500 रुपये मिळणार. जर धोनीने 100 धावा काढल्या तर किती रुपये मिळणार. 500 रुपये मिळणार. 1000 काय मिळतील सर. 50 50 50 धावा हे पैज आहे ना. 50च्या वर किती पण काढू देते तुम्हाला 500 रुपये फिक्स अमाऊंट मिळणार. बरोबर. म्हणजे इथं बेट काय लागली की बाबा त्यानं 50 धावा काढणं अपेक्षित आहेत. 50 पेक्षा जर कमी धावा काढल्या तर तुम्ही टोटली त्या ठिकाणी काय झालात. हारलात. पण आपल्या ऑप्शनच्या बाबतीत असं नसतंय. ऑप्शनच्या बाबतीत काय महत्वाचं असतंय की ह्या ठिकाणी तो जो काही इंडेक्स आहे निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल तो तुमच्या स्ट्राईक प्राइस पासून किती पुढे जातो. किती पुढे जातो हे महत्वाचं आहे. म्हणजे समजा आता निफ्टी तुमचा आहे 16,930 ला बरोबर. आणि तुम्ही पैज काय लावताय. बेट कितीची लावताय. बेट काय लावताय तुम्ही. बेट इज मार्केट मूव्स अबव 17,000 बरोबर का. ही एक आपण पैज घेतली. काय पैज घेतली की आता सध्या मार्केट 16,930 ला आहे आणि माझं जे काही मार्केट आहे हे येत्या गुरुवारपर्यंत 17,000च्या वरती क्लोज होणार आहे. आणि मग माझ्याकडे जी काय अमाऊंट अवेलेबल आहे समजा माझ्याकडे आता 5,000 रुपये आहेत तर मी 17,000चा कॉल घेतोय असं समजा. आपण 17,000चा कॉल घेऊ फॉर एक्झाम्पल. तुम्ही कुठलाही घेऊ शकताय. मी 17,000चा कॉल घेतला तर 17,000चा कॉल घेतल्यानंतर 17,000च्या स्ट्राईक प्राइस ची किंमत किती आहे हो. 110 रुपये आहे. म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट किती होत्या. किती रुपये इन्व्हेस्ट करतोय मी आता. किती इन्व्हेस्ट करतोय. बोला पटकन. किती रुपये होते ते. 5,500 ना. इथं बघा सर किती आहे स्ट्राईक प्राइस. 109.55 आहे का. सॉरी किंमत त्याची बघा 50 क्वांटिटी आणि 109 रुपये प्रीमियम चालू आहे. प्रीमियम इन द सेन्स काय आता ते सांगतो. याची अमाऊंट ही झाली. प्रीमियम म्हणजे काय
तर प्रीमियम म्हणजे ती पैज लावण्यासाठी आपण टोकन अमाऊंट देतोय. सर्वांनी ह्याचं कन्सेप्ट ऐकलंय? जुगार कधी कानावर शब्द पडलाय का? जुगार, मुंबई कल्याण वगैरे काय? आपल्याला लावायचं नाही, कानावर पडले का कधी? राहू दे, ऐकलंय. तिथं काय करतात बघा, 1 रुपये लावलं की काहीतरी 100 रुपये 200 रुपये देतात, 2 रुपये लावले की 300-400 रुपये देतात. म्हणजे एक टोकन अमाऊंट घेतल्यासारखं असते तुमच्याकडनं. सेम ह्या ठिकाणी काय घेतली जाते, पैज लावण्यासाठी टोकन अमाऊंट घेतली जाते. म्हणजे थोडक्यात काय, थोडक्यात बघा, आपण जर 16,930 वरती ह्या ठिकाणी फ्युचर बाय केला असता आणि जर मार्केट 17,000 ला गेलं असतं तर माझं 70 पॉईंट गुणिले 50चं प्रॉफिट झालं असतं, म्हणजे 3,500चं प्रॉफिट झालं असतं. पण ह्या ठिकाणी तुम्हाला 1,10,000 इन्व्हेस्ट करावे लागत होते. तर माझ्याकडे 1,10,000 रुपये नाही आहेत, माझ्याकडे फक्त 5,500 रुपये आहेत. म्हणून मी काय करतोय, 17,000च्या कॉलची पैज लावतो. म्हणजे मार्केट 17,000च्या वर जाणार अशी पैज लावतो. कळालं का सर्वांना? कळालं का? परत सांगू? साधी सिंपल गोष्ट आहे. आता मला माहित आहे इथनं मार्केट वाढणार आहे असं मला वाटतंय, मग मी फ्युचर पण बाय करू शकतो किंवा कॉल ऑप्शन बाय करू शकतो. मी कॉल ऑप्शन कधी बाय करणार, ज्यावेळी माझ्याकडे 1,10,000 रुपये नसतील तेव्हा, म्हणजे कमी अमाऊंट मध्ये मला तो ट्रेड बनवायचा आहे तेव्हा. म्हणजे 5,500 मध्ये मी हा ट्रेड बनवू शकतो. कधी? 17,000चा कॉल बाय करून. कळालं का आता तरी? कळालं? यस. आता बघा, मी आज कॉल बाय केला. हा बोला मॅडम. हा, जेवढा प्रीमियम असेल, प्रीमियम इंटू 50 रुपये. लक्षात आलं का? मग तुमच्याकडे समजा आता 2-3 हजार रुपये आहेत, तर मग तुम्ही काय करू शकता, निफ्टीचा 17,100चा कॉल बाय करू शकता. 4 ऑगस्टचा अमाऊंट कमी आहे ना तुमच्याकडे, पुट झाला आहे, सॉरी. 17,100चा पुट बाय करा. सॉरी 17,100चा कॉल 4 ऑगस्टचा किती रुपये आहे बघा, 72 रुपये. 72 इंटू 50, 3,500 मध्ये काम होऊन जाईल तुमचं. जशी अमाऊंट तुमची कमी होत जाईल तस तसं तुम्हाला वर जावं लागेल, म्हणजे प्रीमियम कमी होत तर ते का होतं ते सांगणार आहे आता. त्याच्यासाठी मी इथपर्यंत थांबलोय. इथपर्यंत क्लिअर आहे? काय डाऊट आहे का इथपर्यंत? नाही. बरोबर. आता मला सांगा, इथं किती रुपयाची पैज, कुठल्या स्ट्राईक प्राइसची पैज लावलाय तुम्ही? 17,000. आणि प्रीमियम किती पे केलाय? 109 रुपये. 9 रुपये. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही पैज काय लावलाय हो? बेट काय आहे? बेट इज मार्केट कम्स अबव 17,000. कम्स म्हणण्यापेक्षा गो म्हणू, चांगलं रे. बेट इज मार्केट गो अबव 70,000. ह्याचा अर्थ काय आहे, ज्यावेळी मार्केट 17,000ला येईल, काय म्हणतोय बघा, ज्यावेळी मार्केट 17,000ला येईल, कळालं, त्यावेळी तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेले पैसे आहेत, बरोबर, ते पैसे सगळेच्या सगळे झिरो होणार. कळालं का मी काय म्हटलं? झिरो होणार इन द सेन्स काय, जर मार्केट 17,000ला क्लोज झालं 4 ऑगस्टला, बघा मी काय म्हणतोय लक्ष देऊ नका, जर मार्केट 17,000लाच क्लोज झालं 4 ऑगस्टला किंवा त्याच्या खाली कुठेतरी क्लोज झालं, तर हा जो प्रीमियम आहे तुमचा 109 रुपयेचा, तो काय होणार, काय होणार, झिरो होणार. का झिरो होणार? कारण की हा जो काही 109 रुपये प्रीमियम आता आहे तो सगळा टाइम आहे, वेळ आहे. शुक्रवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 5 दिवसाचा वेळ, त्या वेळेची किंमत आहे 110 रुपये. कळालं का सर्वांना? कळालं का? सर्वांना कळालं का? म्हणजे धोनी जोपर्यंत 50 धावा मारणार नाही तोपर्यंत काय मिळणार नाही, त्याच्यासारखा प्रकार आहे. कळालं?
आता आपल्या निफ्टीनं 17,000, हा आता इथं बघा मी फक्त गुरुवारचं सांगतोय, गुरुवारी 3:30 वाजताच. समजा आत्ता घेतलात 110 रुपयाला आणि सडनली 10-15 मिनिटामध्ये ह्यात जर मुवमेंट झाली 15-20 पॉईंटची किंवा 30 पॉईंटची, तर हा 109 रुपयाचा प्रीमियम 110, 120, 125 होऊ शकतो. त्यावेळी प्रॉफिट होईल तुम्हाला. आपण फक्त कुठला विचार करतोय, ऍट द एंड ऑफ थर्सडे. कळालं का? समजलं सर्वांना? बरोबर शेवटच्या क्षणाचा आपण आता विचार करलोय, शेवटच्या क्षणाचा अभ्यास करतोय आपण. आदल्या मधल्या क्षणांचा आपण नंतर अभ्यास करू, थोडस नंतर नाही येऊया त्याच्याकडे. क्लिअर आहे? म्हणजे माझं मार्केट आता इथं आहे, मी पैज लावलोय कितीची लावल्या? 17,000ची. सो गुरुवारी थर्सडे फक्त विचार करतोय आपण. गुरुवारी जर मार्केट तुमचं 17,000च्या खाली क्लोज झालं तर प्रीमियम काय होणार? 0 होणार. जर समजा मार्केट माझं 17,050 ला क्लोज झालं तर मी 109 रुपये इंटू 50 म्हणजे 5,500 गुंतवलेत. त्यातले मला किती रुपये मिळतील सांगा? आता मार्केट माझं 50 ला क्लोज झालंय तर किती पॉईंट असेल त्याचा प्रीमियम? 50 पॉईंट असेल. कारण की 17,000ची पैज लागली होती. 17,000च्या वर किती धावा मारल्यात? 50 धावा मारल्या. म्हणजे 50 इंटू 50 किती? 2,500 रुपये तुम्हाला तुमचे इन्व्हेस्ट केलेले परत मिळणार. जर समजा तो 17,100 ला क्लोज झाला तर 5,000 मिळणार. जर तो 17,200 ला क्लोज झाला तर किती मिळणार? 200 इंटू 50, 10,000 रुपये. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट 5.5 आणि टोटल मिळाले 10,000. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किती होणार? 4,500 होणार. लक्षात आलं का? म्हणजे ज्यावेळी तुम्ही 110 रुपये पे करताय त्यावेळी ऍटलिस्ट मार्केट 17,110च्या वरती क्लोज व्हायला पाहिजे गुरुवारी. कळालं का? कळालं का? नाही 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 नाही, आपण शेवटच्या क्षणाचा विचार करतोय मॅडम. फक्त शेवटच्या क्षणाचा अभ्यास करतोय आता. आदल्या मधल्या क्षणांचा आपण 1-2 मिनिटात मी तुम्हाला हळूहळू तिकडे घेऊन जातो. इथपर्यंत फक्त क्लिअर आहे का बघा. एकच मिनिट. ए टीव्ही कोण लावलंय ते? पूजा, टीव्ही बंद कर. टीव्ही बंद करा आणि आवाज बंद करा सगळ्यांनी. कायच लावलंय तुम्ही सांगा? हा, हा आवाज कमी करा झटका. हा हा. तर मॅडम लक्षात आलं का तुमच्या? हे आलं ना? हा, हा फक्त आपण कसला विचार करायला लागलोय? ऍट द एंड ऑफ थर्सडे म्हणजे एक्सपायरी संपत आलेल्या वेळीचा आपण विचार करतो. एवढं लक्षात ठेवा. आधे मध्ये काय होईल ते मी सांगतो आता. आता येऊया मधला विचार करूया आपण. मध्ये कुठेतरी विचार करूया. आता समजा मी इथं बाय केलं आणि आज वार आहे शुक्रवार, म्हणजे आज वार गुरुवार आहे आणि उद्या सकाळी बाय केलं 9 वाजता. ओके, नेक्स्ट स्लाइड मध्ये घेऊन जातो तुम्हाला जेणेकरून तिथं लक्षात येईल. इथं बघा, आता इथं आल्यानंतर थोडं क्लिअर करतो आणि पीपीटी प्रेझेंट करतो जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. आता मी काय केलं बघा, इथं मार्केट आहे माझं 16,930 ला, इथंच ओपन झालंय असं कन्सिडर करू आपण सकाळी. इथं आहे आणि मी काय केलं, 17,000चा कॉल किती रुपयाला बाय केला? 110 रुपयाला आहे तसाच बाय केला असं समजू. आता बाय केल्या केल्या मार्केट हितनं बघा, मार्केट हितनं लगेच असं एक 100 पॉईंट मूव्ह झाला आणि 17,000ला आलं. लगेच म्हणतोय मी एक अर्ध्या तासात. तर हा जो प्रीमियम आहे तो 110 रुपयाचा प्रीमियम इथं 70 पॉईंटचा मूव्ह झाला. 930 पासून 17,000 म्हणजे 70 पॉईंटचा मूव्ह इंटू डेल्टा 0.4 असतो ह्याचा. कारण की हा ऍट द मनीचा आहे, थोडंसं आउट ऑफ द मनी आहे, नियर टू आउट ऍट द मनी आहे म्हणून. तो 0.4 टू 0.45 पर्यंत असतो. सो 728 म्हणजे ह्याच्यात 28 रुपये ऍड होतील. म्हणजे प्रीमियम असेल किती? किती असेल? 38 रुपये. म्हणजे 28 रुपये इंटू 50 प्रॉफिट. लक्षात आलं का आता तरी मॅडम तुमच्या? म्हणजे तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर कधी पण काढू शकताय, 1 मिनिटात, 5 मिनिटात, 15 मिनिटात किंवा एक्सपायरी पर्यंत.
तुमच्याकडे मुदत असणार आहे गुरुवारचा 3:30 पर्यंत. त्याच्या आत तुम्ही केव्हाही प्रॉफिट बुक करू शकताय. कळालं का? कळालं का? सिंपल. आता हे घेतल्यानंतरचा अर्धा तासाचा व्ह्यू झाला. आता समजा मी घेतला आणि हा असा 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 डान्स करत राहिला इथं, आणि संध्याकाळी 2:15 2:30 वाजता इथं आला परत 17,000ला. त्यावेळी मला किती प्रॉफिट असेल सांगा? त्यावेळी मला किती प्रॉफिट असेल? 28 पॉईंट असेल का? 28 असेल का? नाही, त्यावेळी असेल 24 ते 25 पॉईंट. का सांगा? का सांगा? कारण इथे वेळ गेला. वेळ गेला ना. हा, सो ऑप्शन्स मध्ये वेळेला खूप महत्व आहे. ऑप्शन्स मध्ये कशाला जास्त महत्व आहे? वेळेला, स्पीडला. लक्षात आलं का? स्पीड किती फास्ट जातो. फास्ट गेला तर प्रीमियम फास्ट वाढतो, हळूहळू गेला तर प्रीमियम कमी वाढतो. लक्षात आलं का? वेळानं गेला म्हणजे आता समजा आज शुक्रवारी झाली ही मुवमेंट, समजा हीच मुवमेंट, मी काय म्हणतोय बघा, हीच मुवमेंट जर तुमची सोमवारी झाली तर कदाचित कदाचित इथं प्रीमियम 10 रुपयानंच वाढलेलं असेल. आणि ही जर मुवमेंट बुधवारी झाली किंवा गुरुवारी झाली तर हा प्रीमियम 20 रुपये असेल. 110 प्लस 20 नव्हे, नुसता 20 रुपये असू शकतो. म्हणजे जरी इथनं 70 पॉईंट वाढला तरी देखील तुम्ही लॉस मध्ये असू शकता, कारण की तुमची पैज लावलाय तुम्ही गुरुवारी, म्हणजे सॉरी शुक्रवारी, आणि ती वर्कआउट व्हायला गुरुवारी. सो इथं टाइमला खूप महत्व आहे. सो पैज लावताना तुम्हाला त्या ठिकाणी वेळेचं भान ठेवायचं आहे. कधी मुवमेंट येणार आहे ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कळालं? कळालं का सर्वांना? सिंपल गोष्ट. ओके. सो कधी पण काढू शकताय, कधी पण प्रॉफिट बुक करू शकताय. आता महत्वाची गोष्ट आहे. काय म्हणलं? टाइमचं टाइमचं लॉजिक. टाइमचं लॉजिक. ओके. हा, कसं असतं सर, टाइमचं लॉजिक म्हणजे डे वाईज डिडक्शन हे असतं. डे वाईज. लक्षात आलं का? डेज खूप महत्वाचे. सांगतो मी आता, त्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला, तिकडे येतोय. फक्त बायचा कन्सेप्ट कळाला का सर्वांना? सेम ह्याच पद्धतीनं पुट बाय पण करू शकतो आपण. आता मला बघा, आता मी काय करतो, ह्या ठिकाणी कॉल बाय करणार आहे. माझे व्ह्यू काय आहे? मार्केट वाढणार आहे. पण पण मी कॉल बाय 110 रुपयाला करतोय. ह्याचा अर्थ कोणतरी कॉल सेल करणार आहे की नाही हो? कोणतरी विकणार असेल तरच कोणतरी घेणार असेल ना. बरोबर आहे का? ह्या दोघांच्यात पैज लागायला पाहिजे ना. आता ऑप्शन्स म्हणजे बेटिंग असते. बेटिंग इन द सेन्स पैज लागलेली असते. म्हणजे एकटा म्हणतो की 17,000 जाणार नाही आणि एकटा म्हणतो 17,000 जाणार. लक्षात आलं का? म्हणजे मी म्हणतोय 17,000 जाणार आणि सचिन सर म्हणतात की 17,000ला जाणार नाही. मग तिथं काय होणार? तुमच्यात वाद चालू झाला. तर लागली पैज. पैज काय लागली? तू 110 रुपये मला द्यायचे. म्हणजे कोण देणार हे? बायर सेलरला देणार. आपण पैसे कोणाला देतो? जो सट्टा घेतो किंवा बेटिंग घेतो त्याला. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? का? त्याच्याकडे पैसा जास्त असतो म्हणून. कारण की तो आपल्याला, जर आपण जिंकलो तर आपल्याला जास्त अमाऊंट देणार असतो. बरोबर ना? म्हणजे त्याच्याकडे अवेलेबल मनी जास्त असतो म्हणून तो काय असतो? बेटिंग घेणार असतो. सेम त्याच पद्धतीनं ऑप्शन मध्ये कॉल सेलर हा मोठा माणूस असतो. का मोठा माणूस असतो त्याचं कारण सांगतो. तर इथं तुम्ही किती इन्व्हेस्ट केला हो? इथं किती इन्व्हेस्ट केलं तर सांगा मला? 5,500. 110 गुणिले 50, 5,500. पण हा किती गुंतवतोय? 1,10,000. बरोबर. आता बघा, आता इथला महत्वाची गोष्ट सांगतो. आता मला सांगा, कॉल बायरला प्रॉफिट कधी होणार हो?
ह्याला प्रॉफिट कधी होणार? 110 रुपये बेसिक व्हॅल्यू पाहिजे, प्लस काय असणार आहे यात? प्रीमियम. बरोबर ना? बरोबर का? हो की नाही? प्रीमियम 110च आहे हो, पण वाढलेला प्रीमियम. प्रॉफिटचा विचार करलोय फक्त आपण प्रॉफिटचा विचार करलोय सर. मला काय म्हणायचं लक्षात आलं का तुमच्या? मी प्रॉफिट फक्त सांगतो आता, बाकीचं काही सांगत नाही. म्हणजे बेसिक 110 मिळायलाच पाहिजे आणि मग जो प्रीमियम वाढेल तो आपला प्रॉफिट असेल. क्लिअर आहे का? येस. ओके. म्हणजे जर मार्केट बघा माझं 17,200 ला गेला, आपण गुरुवारचा विचार करू फक्त गुरुवारचा विचार करू. 17,200 ला गेला तर माझं ओव्हरऑल प्रीमियम किती असेल? किती असेल ओव्हरऑल प्रीमियम? सांगा पटकन. 17,000च्या वर 200 पॉईंट आहे म्हणजे प्रीमियम किती असेल? 200 असेल ना? मगाशी सांगितलं की हा 17,000 आहे आणि 17,000च्या वर जेवढे पॉईंट जाईल तेवढं पॉईंट्स, तो तुमचा प्रीमियम असेल बाय डिफॉल्ट. हा ऑप्शन प्रॉफिटचा प्रीमियम डायरेक्ट 200 असेल. सो 200 इंटू 50 10,000 म्हणजे 110 इन्व्हेस्ट केला म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किती मिळेल? प्रॉफिट किती पॉईंटचा असेल इथं? 90 पॉईंटचा असेल. समजा 17,500 ला गेला तो. कितीला गेला? 500 ला. म्हणजे प्रीमियम किती असणार? 500. म्हणजे प्रॉफिट किती असणार? 300 390 390. बरोबर का? मग ह्याला एवढं प्रॉफिट होतंय म्हणजे ह्याला लॉस काय होणार आहे? ह्याला जे प्रॉफिट होईल ते ह्याचा लॉस ना. कळते का मी काय म्हणतोय? जेवढं ऑप्शन बायरला प्रॉफिट होणार आहे तेवढं ऑप्शन सेलरचा काय असतो? लॉस असतो, कारण की त्यांच्यात पैसे लागले. बरोबर. म्हणजे ऑप्शन बायरला प्रॉफिट काय आहे? काय मर्यादा आहे का सांगा? काय मर्यादा आहे का प्रॉफिटची? मार्केट एवढंच पाहिजे वाढलं पाहिजे किंवा तेवढंच वाढलं पाहिजे असं काय मर्यादा आहे का मार्केटला? किती पण वाढू शकतं ना, किती पण वाढू शकतं किंवा किती पण पडू शकतं. जेवढं वाढेल तेवढा फायदा, जेवढं पडेल तेवढं नुकसान. मग मला सांगा, मी पैज लावण्यासाठी 5,500 रुपये दिलेत, माझे गेले तर किती रुपये जातील? जास्तीत जास्त 5,500. त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाहीत. म्हणजे प्रीमियम झाला तर काय होईल? 0 होईल. 0च्या खाली तर काय जात नाही. पण इथं बघा आता ऑप्शन सेलरचा विचार करूया. ऑप्शन सेलरला फायदा कधी होणार? एखादी गोष्ट तुम्ही 100 रुपयाला विकलाय तर तुम्हाला फायदा कधी होईल हो? ती ज्यावेळी स्वस्त होईल त्यावेळी. बरोबर ना? म्हणजे प्रीमियम 90 80 70 0, जास्तीत जास्त याचा फायदा किती रुपयाचा होईल? 5.5. ह्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. पण याचा लॉस किती होणार आहे? लॉस किती होणार आहे? लॉस किती होणार? अनलिमिटेड ना, अनलिमिटेड लॉस आहे. 390 न वाढला तर 500, 90 न वाढला तर परत म्हणजे गुणिले 50 जे काय असेल ते. बरोबर ना? 20,000 होईल, 25,000 होईल, 40,000 होईल, किती पण होऊ शकतो. काही त्याला गणित नाही. ओके, कळालं का? सो ऑप्शन सेलरला लॉस अनलिमिटेड असतो, प्रॉफिट लिमिटेड असतो आणि बायरचा लॉस लिमिटेड असतो पण प्रॉफिट अनलिमिटेड असतं. मग बायर चांगला की सेलर चांगला? बायर चांगला. बरोबर ना? बरोबर. मला सांगा, आजपर्यंत बघा मी काय म्हणतोय लक्ष देऊन ऐका. आजपर्यंत असं कधी तुम्ही ऐकलंय का हो? असं कधी ऐकलंय का की जो व्यक्ती ह्या ठिकाणी
जुगारात पैसे लावतो तो मोठा झालाय, घेणारा मोठा झालाय की लावणारा मोठा झालाय? घेणारा मोस्ट प्रोबेबली मोठा होतो. इथं साधं सिंपल लॉजिक आहे सर. ह्याचा लॉस लिमिटेड आहे, ह्याला फायदा भरपूर आहे, पण ह्याच्याकडनं घेताना आपण अमाऊंट कमी घेतोय आणि ह्याच्याकडनं जास्त अमाऊंट घेतोय पण ह्याला प्रॉफिट कमी आहे. असं का असेल सांगा? कारण की विनिंग प्रोबॅबिलिटी कुणाची जास्त असते? सेलरची जास्त असते. का सेलरची जास्त असते ते सांगतो. जवळ आता तिकडं घेऊन जातो तुम्हाला. आता का सेलरची विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त आहे बघा. आता बघा, तुम्ही पैज काय लावला हो? 17,000च्या वर मार्केट जाणार, बरोबर का? किती प्रीमियम आहे? किती प्रीमियम आहे हो? प्रीमियम किती आहे? 110 आहे ना? 110 आहे की नाही? मग बायरला कधी प्रॉफिट व्हायला चालू होणार? गुरुवारचा विचार करायचा आपण. बायरला कधी प्रॉफिट व्हायला चालू होणार? 17,110च्या वर मार्केट जेव्हा जाईल तेव्हा. बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे ह्या सेलरला हे 70 आणि हे 110 टोटल किती पॉइंट मिळाले हो इथं? 180 पॉइंट मिळाले की नाही? म्हणजे जर मार्केट, बघा मी काय म्हणतोय, जर मार्केट ह्या 180 पॉइंटच्या आत कुठं पण क्लोज होऊ दे, कुठं पण, तेवढं त्याला पैसे मिळणार की नाही? मिळणार आहेत की नाही? 100% मिळणार. म्हणजे ह्या 180च्या मध्ये कुठं पण क्लोज झालं तरी त्याला प्रॉफिट होणार म्हणजे होणारच. कळलं? जर समजा तो गुरुवारी ह्या 17,000च्या खाली 1 पॉइंट म्हणतोय मी, किंवा 17,000लाच क्लोज झाला. कितीला? कितीला? 17,000ला किंवा 16,999ला जरी क्लोज झाला तरी ह्याला किती रुपये मिळणार? 110 इंटू 50. आणि तुमचे जाणार किती? हे सगळे जाणार. मग आता सांगा, सेलर चांगला की बाहेर चांगला? प्रॉफिट बाहेरला पण मिळणार आहे ना, सेलरला पण, दोघांना पण प्रॉफिट असल्याशिवाय कोण काम करणार नाही. पण विनिंग प्रोबॅबिलिटी कोणाची जास्त राहते? नेहमी सेलरची जास्त राहते, कारण की त्याला रेंज चांगली मिळते. तुम्हाला तिथं कंपल्सरी गेलंच पाहिजे, आणि ह्याला काय असते, गेलं तरी ठीक नाही तरी ठीक. आणि सेलर हा जो असतो तो मोठा प्लेयर असतो, म्हणजे ज्याच्याकडे जास्त अमाऊंट आहे तो असतो. सो काय करू शकतो तो? मार्केटला थोडंफार त्या ठिकाणी काय करू शकतो? मॅनेज करू शकतो, पोझिशन चेंज करून. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, बाईंग पोझिशन असेल तरी प्रॉपरली ट्रेड करायचं, पण सेलिंग पोझिशन असली तर जास्त प्रॉपरली ट्रेड करायचं. कळालं? क्लिअर आहे? आता दुसरी गोष्ट बघूया. जर समजा माझं मार्केट ह्या ठिकाणी 17,030ला क्लोज झालं तर बायरला फायदा होणार की सेलरला फायदा होणार सांगा? बाहेरला कसा फायदा होईल सर? तुम्ही दिला 110 रुपये आणि बंद झाले 30ला, म्हणजे 110 मधला सेलर तुम्हाला 30च रुपये देणार, सेलर 80 रुपये घेऊन बसणार, परत 4,000 रुपये प्रॉफिट. समजा 17,100ला क्लोज झालं गुरुवारी, तर सेलरला फायदा की बायरला? सेलरला. किती रुपयाचा फायदा आहे? 10 रुपयाचा फायदा आहे. पण ज्यावेळी 110च्या वरती जायला चालू होईल त्यावेळी कोणाला लॉस चालू होतो? सेलरला लॉस चालू होतो. ह्यो गुरुवारचा विषय आहे, गुरुवारी 3.5चा विषय आहे. पण जर तुम्ही घेतल्या घेतल्या काय मूव्ज वगैरे अपसाईडला आल्या तर तो वेळी कुणाला फायदा होतो? बायरला फायदा होतो. पण जर मार्केट स्टेबल झालं, किंवा एकदा बघा मी काय म्हणतोय, एकदा अशी मूव आला वरती आणि परत असं खाली आला आणि परत वरती परत खाली असं काहीतरी करत राहिलं, तर हा सगळा जो काही डीके असतो, प्रीमियम डीके असतो म्हणतो, वेळ जो जातो त्यातला थिटा, आता 110 ऑलमोस्ट थिटाच आहे, सगळा टाइम व्हॅल्यू आहे, त्यामध्ये कुठलाही प्रीमियम नाही. तो हा जो थिटा आहे तो काय होतो? हळूहळू
कमी व्हायला चालू होतो आणि ऍट द एंड एक्सपायरीला जो काही पॉईंट असेल त्या पॉईंट प्रमाणे त्याचा प्रीमियम राहतो. हा झाला आउट ऑफ द मनी म्हणायचं. कारण की आता मार्केट आहे 930 ला, आपण बाय करलोय 17,000चा. सेम तुम्ही 16,900चा बाय करू शकता. 160 प्रीमियम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा थिटा कमी असेल. ओके, तुम्ही खाली जसं जसं जाल तसा थिटा कमी होत जाईल, आणि जेवढा थिटा कमी तेवढा बायरच्या साठी चांगला. ओके, कळालं सर्वांना? काय म्हणला? रिस्क बाहेरला कसं असते, तशी रिस्क सेलरला जास्त आहे अमाऊंटच्या बाबतीत. जर शार्प रॅली वगैरे आली तर लॉस कोणाचा होतो? सेलरचा होतो. लक्षात आलं का? बाहेरला जास्त फायदा होतो. पण पण जर रॅली नॉर्मल आलं किंवा साईडवे जर मार्केट राहिलं तर रिस्क बाहेरची असते आणि सेलरला प्रॉफिट होतो. सो मोस्ट ऑफ द टाइम सेलर विन होतात, कधीतरीच बाहेर विन होतात रॅली आली तर. म्हणजे 33% विनिंग प्रोबॅबिलिटी बाहेरची राहते आणि 66% विनिंग प्रोबॅबिलिटी सेलर. असं नाही की बाबा प्रत्येक वेळी सेलर प्रॉफिट मध्ये असतात. सेलरला पण काही वेळेला काय होऊ शकतं, त्या ठिकाणी लॉस होऊ शकतं, प्रेडिक्शन चुकलं तर. ओके ओके, ठीक आहे. हा झाला आपला महत्वाचा पार्ट, म्हणजे ऑप्शनचा कॉल बायचा. सेम मला पुट बाय करायचा आहे, म्हणजे मला वाटते की बाबा मार्केट पडणार आहे. मला काय वाटतं, मार्केट पडणार आहे, सो मी काय करू शकतो या ठिकाणी? पुट बाय करू शकतो. लक्षात आलं? ऑप्शन्स काय असते लक्षात आलं का सर्वांच्या? ओके, ऑप्शन मध्ये दोन लोक असतात, एक असतो बायर आणि एक असतो सेलर. सो कोण पॉवरफुल असते यामध्ये? सेलर इज ऑलवेज पॉवरफुल. कळालं का? समजलं सर्वांना? बर, आता मला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ह्यात काय डाऊट असतील तर विचारा. बऱ्यापैकी मी ऑप्शनची माहिती दिली, फक्त इंट्रोडक्शन दिलंय. अजून ऑप्शन्स मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. स्ट्राईक प्राइस कशी सिलेक्ट करायची, ओके, त्यानंतर तुमचा काय म्हणतात, हा बोला मॅडम. हा हा, ओके ओके, हा तेच सांगतोय मी. जी स्ट्राईक प्राइस तुम्ही सिलेक्ट करणार आहे, जरा माईक ऑफ केलं. आता स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करत असताना त्या ठिकाणी 3 पॅरामीटर्स असतात. कुठले कुठले पॅरामीटर्स असतात स्ट्राईक प्राइस साठी? बघा, स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करत असताना 3 ठिकाणी स्ट्राईक प्राइस असतात. एक असतं ऍड द मनी, ऍड द मनी. दुसरा असतो आउट ऑफ मनी, आणि तिसरा असतो इन द मनी. आता ऍड द मनी म्हणजे काय, आउट ऑफ द मनी म्हणजे काय, आणि इन द मनी. ऍड द म्हणजे काय? 16,900 हा कॉल साठी ऍड द मनी असेल, आणि 16,950 हा पुट साठी ऍड द मनी असेल. ऍड द मनी म्हणजे जिथं मार्केट एक्झॅक्टली आहे तो. आता आउट ऑफ द मनी म्हणजे काय? कॉल साठी जर म्हणलात तर 17,000, आणि पुट साठी जर म्हणलात तर 16,850, हा आउट ऑफ द मनी झाला. आणि इन द मनी जर म्हणलात तर 16,800 हा कॉल साठी झाला, आणि 17,100 हा पुट साठी झाला. आता तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये घेऊन जातो मी. आता याचा अभ्यास कुठं करायचा बघा, NSE ऑप्शन चेन. इथं आता आपण बघणार आहे निफ्टीची ऑप्शन चेन. इथं घेऊन जातो. ही स्टॉक आहे 28 जुलैच्या ऐवजी आपण 4 ऑगस्टची बघूया. इथं बघा आता मॅडम, इथं लक्षात येईल तुम्हा सर्वांच्या. येस, इथं बघा. आता मार्केट 16,930च्या आसपास आहे, म्हणजे इथं 17,000ची
स्ट्राईक इकडं एक कलर आहे बघा, इकडं व्हाईट कलर आहे, इकडं व्हाईट कलर आहे, इकडं डार्क कलर आहे, इकडे डार्क कलर आहे, 4 कलर आहेत. तर इकडं जो डेटा असतो तो सगळा कॉलचा डेटा असतो आणि इकडं जो डेटा असतो तो सगळा पुढचा डेटा असतो. आता ह्यात काय एक्झॅक्टली मांडणी आहे ती सांगतो, काय काय गोष्टी आहेत बघा. आता हे सगळं काही इन डिटेल सांगत बसणार नाही, कारण की हे शिकायचं म्हणलं, ही ऑप्शन चेन शिकायची म्हणलं तर कमीत कमी आपल्याला 4 ते 5 दिवस लागतात. 4 ते 5 म्हणजे प्रत्येक शब्दाचं मिनिंग आणि त्याच्या मागचं लॉजिक बघायचं असतं. म्हणजे नुसतं आपल्याला त्या व्हॅल्यूज बघून चालणार नाही, त्या व्हॅल्यूज का आल्या, त्याच्या मागचं कारण काय, आणि मग त्या गोष्टी कशा आपण कन्सिडर करून प्रॉफिट मिळवू शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये शिकवत असतो. जसं की मी काल तुम्हाला सांगितलं, ऍडव्हान्स ऑप्शनचं आपलं जे काही ट्रेनिंग आहे त्याची फीज आपली 7,000 रुपये आहे. आपण 7 दिवसाचं ट्रेनिंग त्यामध्ये प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये ऑप्शन चेन इन डिटेल, इंट्राडे मध्ये स्टॉक कसे बाय करायचे, म्हणजे ऑप्शन्स कसे बाय करायचे हे इन डिटेल शिकवतो आपण. इवन सेलिंग कसं करायचं त्याच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज आहेत. मग बुधवारी घेऊन गुरुवारी कसं काढायचं, गुरुवारी दुपारी कशा पद्धतीनं बाय करायचं, किंवा विकली एक्सपायरी वगैरे कशी घ्यायची, ह्या गोष्टी आपण त्यामध्ये शिकवत असतो. तर तो क्लास तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला कॉल करा, आपण त्याबद्दल इन डिटेल डिस्कशन करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं यामध्ये, तर लोकांचा इंटरेस्ट कुठं आहे. मी काल सांगितलं होतं बघा शिकवत असताना, की लोक काय करायला लागलेत हेच आपल्याला बघायचं शेअर मार्केटमध्ये, दुसरं काय सुद्धा नाही. लोकांचा व्ह्यू काय, लोकांना वाटतंय की वाढणार आहे आणि काही लोकांना वाटते की पडणार आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, पण जास्तीत जास्त लोकांना काय वाटतं हे महत्वाचं असतं. म्हणजे 100 लोक आहेत आणि त्यातल्या 70 लोकांना वाटते की मार्केट चढणार आहे आणि 30 लोकांना वाटते की मार्केट पडणार आहे. तर मग आपण कुणीकडे थांबायचंय, 70च्या गटात थांबायचं, 30च्या गटात थांबून चालणार नाही. त्याच वेळी आपल्याला प्रॉफिट, मग ते ओळखता आलं पाहिजे. आणि ते कुठून ओळखू शकतो, ह्या ऑप्शन चेन मधून आपण ओळखू शकतो. म्हणजे हा ओपन इंटरेस्ट मध्ये कोण वाढालंय का, कमी व्हायलंय का, सीओआय मध्ये काय व्हायला लागलंय, व्हॅल्यूम वाढालाय कमी व्हायला लागलाय, आयव्ही काय होतोय किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतील. आता बघूया आपण स्ट्राईक प्राइस कशी महत्वाची असते बघा. ही स्ट्राईक प्राइस आहे. आता 17,000चा कॉल किती रुपयाला, 109 रुपयाला आहे. जर मी अजून माझी रिस्क वाढवायची म्हणली, माझ्याकडे पैसे कमी आहेत म्हणून रिस्क वाढायला लागले बघा. मी माझ्याकडे किती रुपये आहेत, 4,500 रुपये आहेत, तर मी हा 17,050चा, म्हणजे माझे वाचणार आहे तिथे 20 रुपये, पण रिस्क वाढणार आहे 50 पॉईंटची. कारण की 17,050 नंतर 91 पॉईंट त्या ठिकाणी ऍड होणार आहेत. समजा 72 रुपयेचा बाय केला तर 17,100, 172, म्हणजे 17,172च्या पुढे मला प्रॉफिट व्हायला चालू होणार आहे. आणि इथं किती होतं, 17,110 ला प्रॉफिट व्हायला चालू होणार. पैस तीच आहे, मार्केट तेच आहे, त्याच पद्धतीनं काम करणार आहे. तुम्ही कुठला कॉल बाय केलाय, कुठला पुट बाय केलाय म्हणून काही चेंजेस होणार नाही. तुमची स्ट्राईक प्राइस किती महत्वाची आहे बघा. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करताय आणि कुठल्या प्राइसला करताय, म्हणजे तिथं स्टडी महत्वाचा आहे. जर तुमचा स्टडी सो सो असेल आणि बाय डिफॉल्ट समजा रॅली झाली चांगली, तर तुम्हाला इथं आउट ऑफ द मनी मारून पण थोडेफार पैसे मिळू शकतात. आता सिंपल एक्झाम्पल बघा, साधं सिंपल एक्झाम्पल आजचं सांगतो मी तुम्हाला. आता बघा, आज मार्केट किती पॉईंट वाढले हो, किती पॉईंट वाढले बघा, इथे दिसते तुम्हाला किती आहे, 275 पॉईंट ऑलमोस्ट वाढले. आता बघा, 275 पॉईंट वाढलाय आणि 17,000चा प्रीमियम किती रुपयानं वाढलाय बघा, किती रुपयानं वाढलाय, किती आहे चेंज वाढलेला पॉईंट किती आहे, 58 रुपये. म्हणजे 270 पॉईंटची रॅली झाल्यावर 58 रुपयाचा फायदा होतोय. हे कशामुळे झालं, आउट ऑफ द मनी मारला होता म्हणून. म्हणजे 109 वजा हे 60 करा ना, 59 रुपये काल प्रीमियम होता, 60 रुपयाचा प्रीमियम, म्हणजे 3,000 रुपये काल इन्व्हेस्ट केले होते. मग 3,000च्या अगेन्स्ट आज मला 3,000 रुपये मिळत आहेत. कधी, 270 पॉईंटची रॅली झाली म्हणून. पण एवढी रॅली झाली नसती तर कदाचित मला लॉस असता. पण तेच जर मी काय केलं असतं, काल मार्केट होतं माझं ऑलमोस्ट 16,600च्या आसपास, मी काय केलं असतं बघा, 16,600चा कॉल जर बाय केला असता तर मला 163 रुपयाचा फायदा झाला असता. तेच जर मी खाली आलो असतो 16,200ला, म्हणजे मी 30,000 रुपये लावले असते तर मला 234, म्हणजे जर माझी इन्व्हेस्टमेंट वाढली असती तर माझं प्रॉफिट पण काय झालं असतं, वाढलं असतं. मग ज्यावेळी तुमचा बेटर स्टडी असतो त्यावेळी कुठे जायचा, डीप इन द मनी जायचा. ओके, नाही त्याला काही फॅक्टर्स आहेत, ते फॅक्टर्स आपण ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये इन डिटेल डिस्कस करूया. आता या कमी वेळेत आपल्याला या गोष्टी डिस्कस करता येणार नाहीत.
ओके, क्लिअर आहे सर्वांना? आता जेवढ्या मी बेसिक गोष्टी सांगितल्या तेवढ्या क्लिअर आहेत का? ओके, अजून काय डाऊट असेल तर विचारा. सचिन सर, काय डाऊट आहेत? कुठल्या अँजलच्या? ऑप्शन चेन बघायला येत नाही ऍप वरती सर. ओके, ऑप्शन चेन बघता येत नाही. ऑप्शन चेन तुम्हाला एनएससी वरतीच जाऊन बघावं लागेल. हं? आणि ती ऑप्शन चेन अवेलेबल असते आपल्या ऍप वरती पण पण ती फॉलो करायची नाही. ती थोडीशी लेट येते. सो बेटर वे ही व्यवस्थित दिसते मोबाईल वरती पण तुम्हाला बघायला येते. ह्याच्यापेक्षा मी स्वतः जे वापरतो ते ऑप्शन ऑफ्ट्रा म्हणून आहे, डिफाइन एजचं पेड सर्व्हिस आहे त्यांची. मी ती घेऊन मी कॉल वगैरे पोस्ट करत असतो. त्यावेळी प्रत्येक मिनिटाला जो काही डेटा चेंज व्हायला लागला, हे सगळे जे काही डेटा आहेत ते प्रत्येक मिनिटाला चेंज होत असतात. व्हेरिएशन जसे ट्रेड होतील तसे चेंज होत असतात. तर ते तिथं बघता येते. आणि इथं जर बघितलं तर हे 10 मिनिटाला अपडेट होतं. प्रत्येक 10 मिनिटाला अपडेट होतं. नेट स्लो असेल. हो हो हो, नाही आता तुम्ही अँजलचं आपलं जे ऍप आहे ना, नेटवर्क जरी कमी असेल मोबाईलला तरी देखील व्यवस्थित वर्क करतं. काय हरकत नाही. फक्त खूपच स्लो नको. 1-2 KB जरी स्पीड असेल, 1-2 KB पर सेकंद, तरी देखील व्यवस्थित काम करतं आपल्या. हं. आणि तुमचं सर ऑप्शन ऍक्टिव्हेट आहे. ज्यांना कोणाला ऑप्शन मध्ये काम करायची इच्छा असेल त्यांनी फक्त बँक स्टेटमेंट अपलोड करून द्या. हा, बोला ना सर. हो, करा करा करा. तुमच्यातले जर कोण इंटरेस्टेड असतील ऍडव्हान्स ऑप्शन साठी तर मला कॉल करा. आपण त्याच्यावरती डिटेल डिस्कशन करूया. ओके, चालेल. थांबूया या ठिकाणी.